नमस्कार मित्रांनो. आज आपण एका जबरदस्त संधीबद्दल बोलणार आहोत, खास करून त्यांच्यासाठी जे शैक्षणिक क्षेत्रात आपलं करिअर पुढे नेऊ इच्छितात. चला तर मग याबद्दल सगळी माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया. अगदी बरोबर. तब्बल 50 जागा. विचार करा, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ म्हणजेच आपलं YCMOU यांनी चक्क 50 शैक्षणिक पदांसाठी भरती काढली आहे. खरंच ही एक खूप मोठी संधी आहे, नाही का? आणि ही संधी अजून खास का आहे माहितीये? कारण YCMOU हे काही साधंसुद्धा विद्यापीठ नाही, तर NAAC-कडून श्रेणी मिळालेली एक नामांकित संस्था आहे. विचार करा, अशा ठिकाणी काम करण्याचा अनुभव तुमच्या करिअरसाठी किती महत्त्वाचा ठरू शकतो. ओके, तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी YCMOU मध्ये नेमकी संधी काय आहे, मग कोणकोणती पदं उपलब्ध आहेत, त्यासाठी पात्रता काय लागणार आहे, पगार किती असेल आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्ज कसा करायचा याची स्टेप बाय स्टेप माहिती. चला सुरू करूया. ठीक आहे. तर सगळ्यात आधी पाहूया की ही संधी नेमकी आहे तरी काय. तर बघा, ही जी पदं आहेत ना, त्यांचं नाव आहे अकॅडमिक कोऑर्डिनेटर. हे पद म्हणजे कंत्राटी पद्धतीवरचं सहाय्यक प्राध्यापक पदच आहे. सुरुवातीला हा कॉन्ट्रॅक्ट 6 महिन्यांचा असेल, पण तुमच्या कामानुसार आणि गरजेनुसार तो 2 वर्षांपर्यंत वाढू शकतो. चला, आता बघूया की नक्की कोणकोणत्या विषयांसाठी आणि डिपार्टमेंटमध्ये ह्या जागा निघाल्या आहेत. सगळ्यात आधी ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्सेस म्हणजे मानव्य आणि सामाजिक शास्त्र. यामध्ये इतिहास, अर्थशास्त्र, लोकप्रशासन अशा विषयांसाठी तब्बल 9 जागा आहेत. मग भाषा आणि सांस्कृतिक अभ्यास यात मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू आणि पालीसाठी 5 जागा आहेत. आणि हो, कॉमर्स आणि मॅनेजमेंटमध्ये सुद्धा 7 जागा आहेत. आता सायन्सवाल्यांसाठी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बॉटनी अशा विषयांमध्ये 7 जागा आहेत. एज्युकेशन म्हणजे शिक्षणशास्त्रामध्ये सुद्धा 7 जागा आहेत. आणि IT वाल्यांनो लक्ष द्या, डेटा सायन्स, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्समध्ये 5 जागा आहेत. म्हणजे बघा, जवळपास प्रत्येक फील्डसाठी इथे संधी आहे. थांबा, यादी अजून संपलेली नाहीये. याशिवाय हॉटेल मॅनेजमेंट, संस्कृत, योगा, सोशल वर्क, फार्मसी अशा अनेक विषयांमध्येही जागा आहेत. म्हणजे खरंच एकूण 50 पदांची ही एक मोठी भरती आहे. ओके, जागा तर भरपूर आहेत, पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, यासाठी पात्रता काय हवी? चला, ते बघूया. सगळ्यात बेसिक गोष्ट म्हणजे तुमच्याकडे संबंधित विषयात मास्टर्स डिग्री हवी आणि त्यात कमीत कमी 55% मार्क्स हवेत. पण जर तुम्ही SC, ST, OBC किंवा दिव्यांग कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 5% सूट आहे, म्हणजे 50% असले तरी चालतील. पण एक मिनिट, फक्त मास्टर्स डिग्री असून चालणार नाही. यासोबतच तुमची नेट किंवा सेट परीक्षा पास असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि समजा तुमची नेट सेट झालेली नसेल तर मग तुमच्याकडे PhD असायलाच हवी. आता इथे एक गोष्ट खूप काळजीपूर्वक ऐका. ज्यांना PhDच्या बेसवर नेट सेटमधनं सूट हवी आहे, त्यांच्यासाठी 5 महत्त्वाच्या अटी आहेत. तुमची PhD रेग्युलर मोडमध्ये हवी, 2 बाहेरच्या परीक्षकांनी तुमचं थिसिस तपासलेलं हवं, तुमची ओपन वायवा झालेली असावी आणि तुमचे कमीत कमी 2 रिसर्च पेपर पब्लिश झालेले असावेत. या 5ही अटी पूर्ण होत असतील तरच तुम्हाला सूट मिळेल. त्यामुळे फॉर्म भरण्याआधी हे नक्की तपासून घ्या. चला, पात्रता तर समजली. आता बघूया की पगार किती मिळणार आहे. तर या पदासाठी निवड झाल्यास तुम्हाला दरमहा 50,000 रुपये इतकं एकत्रित मानधन मिळेल. चांगली रक्कम आहे. ओके, सगळं तर झालं. आता सगळ्यात महत्त्वाचं, ॲप्लिकेशन कसं करायचं. चला, आपण एक सोपी चेकलिस्ट बनवूया, म्हणजे काहीही चुकायला नको. सगळ्यात आधी तारखा या लगेच लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा. ऑनलाईन अर्ज 7 मार्चला सुरू होत आहेत आणि 23 मार्चला मध्यरात्री बंद होतील. लक्षात ठेवा, फक्त ऑनलाईन अर्ज करून भागणार नाही. त्याची हार्ड कॉपी आणि डॉक्युमेंट्स 30 मार्चच्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत नाशिकला पोहोचायलाच हवेत. ही डेडलाईन खूप महत्त्वाची आहे. प्रोसेस एकदम सोपी आहे. फक्त 4 स्टेप्स आहेत. स्टेप 1, विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरा. स्टेप 2, फी भरा. ओपन कॅटेगरीसाठी 1,000 रुपये आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 600 रुपये. स्टेप 3, भरलेल्या फॉर्मची प्रिंटआउट घ्या आणि त्याला सगळी डॉक्युमेंट्स जोडा. आणि शेवटची स्टेप 4, हे सगळं एकत्र करून नाशिकच्या ॲड्रेसवर वेळेत पाठवून द्या. सोपं आहे की नाही? आणि हो, डॉक्युमेंट्स कोणती पाठवायची आहेत? तर तुमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनची प्रिंट,
जन्मतारखेचा पुरावा, तुमची सगळी शैक्षणिक प्रमाणपत्र आणि मार्कशीट्स, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमी लेअर, PhD असेल तर त्याचा पुरावा आणि लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र. ही सगळी कागदपत्र आठवणीने जोडा, काही विसरू नका. तर मग आता आपण जवळपास शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. लक्षात ठेवा, अर्ज करण्यासाठी तुम्हाला ycmou.ac.in या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे. तर मग विचार कसला करताय? आपल्या करिअरला एका प्रतिष्ठित संस्थेसोबत पुढे नेण्याची ही एक सुवर्ण संधी आहे. शेवटच्या दिवसाची वाट बघू नका, आजच अर्ज करायला सुरुवात करा. आणि हो, अशाच नवनवीन नोकरीच्या संधींबद्दल माहिती मिळवण्यासाठी आपल्या जॉब महागुरू या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या अर्जासाठी खूप खूप शुभेच्छा.